हाय, मी जान्हवी. तर आज रविवार होता म्हणून कुठेतरी बाहेर जायचा असा प्लॅन केला. मग आम्ही सगळे कोल्हापूरला निघालो होतो. तर पप्पांनी हा नवीन फोनचा स्टँड घेतला होता गाडीसाठी लावायला आणि या स्टँडमुळे गाडीच्या बाहेरचं पण आणि गाडीच्या आतलं पण शूटिंग करता येत होतं. तर पहिल्यांदा आम्ही कोल्हापूरमध्ये जे घे भरारी एक्झिबिशन लागलं होतं त्या एक्झिबिशनमध्ये गेलो आणि तिथं खूप खूप छान वस्तू होत्या आणि खूप गर्दी पण होती. थोडीशी खरेदी करून आम्ही तिथून निघालो. मग तिथे मी एक लिपस्टिक घेतली होती. तर ती लिपस्टिक बघण्यासाठी माझ्या हातवरती एवढे सेट ट्राय करून झाले होते. त्यानंतर जे खायला घेतलं होतं ते परीने लगेच गाडीत बसल्या बसल्या खायला सुरुवात केली. तर आम्ही नंतर पोहाई गावातील गुहा बघण्यासाठी निघालो होतो. तर गुगलच्या मदतीने आम्ही चाललो होतो. खरं तिथलं जे मेन ठिकाण होतं ते आम्हाला भेटलंच नाही. तिथं आम्ही 3-4 वेळा फिरलो पण आम्हाला ते गुहा नेमके कुठे आहेत ते सापडलंच नाही. मग इथे वेळ घालवण्यापेक्षा आम्ही पुढे ज्योतिबाला जायचं ठरवलं. मग तिथून आम्ही परत ज्योतिबासाठी निघालो. जाताना आम्ही यमाई मंदिरामध्ये गेलो. जाताना लस्सी पिऊन आम्ही आत दर्शनासाठी गेलो. आज रविवार असल्यामुळे तिथे पण खूपच गर्दी होती आणि मग तेथील दर्शन घेऊन आम्ही ज्योतिबासाठी निघालो. आज रविवार असल्यामुळे ज्योतिबावरती तर खूपच गर्दी होती. मग एवढी गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घ्यायचेच ठरवलं. मुखदर्शन घेण्यासाठी पप्पांची अशी बाहेरून धडपड सुरू होती. पण गर्दी असल्यामुळे आत व्यवस्थित दिसतच नव्हतं. तिथे एक कुत्रं होतं. ते खूपच शांत होतं आणि सगळ्यांना हात देत होतं. मग परीने त्याच्यासाठी बिस्किटचा पुडा आणला आणि त्याला खायला दिला. आणि त्यानंतर परीने ते नवीन आलेले इयर मफलर्स घेण्यासाठी हट्ट केला आणि ते घेतल्यावरती ती अशी खुश झाली. त्यानंतर मी पण ते घालून बघितले. त्यानंतर आम्ही पंचगंगा घाटावरती गेलो आणि तिथे थोडा वेळ बसून आम्ही रंकाळ्यासाठी निघालो. रंकाळ्यावरती तर खूपच गर्दी होती. तिथे उभारायला देखील जागा सापडत नव्हती. सगळीकडे फुल्ल गर्दी झालेली होती. मग आम्ही तिथून खाण्यासाठी निघालो. आम्ही पहिला मग तिथे पाणीपुरी घेतली आणि परीला तर वडा हवा होता. मग ही बघा अशी हातात पाव घेऊन पप्पांच्या हातात वडा देऊन फिरायला लागला. आणि त्यानंतर तिथं गोळा दिसल्यावरती आम्ही गोळा खायचं ठरवलं. मग आम्ही गोळा खायला घेतला आणि आमचा गोळा खायचं चालू होतं तोपर्यंत परी अजून तिचा वडाच संपवत होती. तो गोळा तर खूपच छान होता. कारण आता थंडीतून खाताना आणखीन जास्त थंडी वाजत होती. त्यानंतर आम्ही घरी लेट झाल्यामुळे घरी पार्सल घेतलं आणि घरी गेल्यावरती जेवण केलं. तर असा आमचा आजचा रविवारी गेला. बाय बाय. थँक्यू.